विधवा महिलांना राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात, व्यवसायासाठी दिल्या पिठाच्या गिरण्या। विधवा महिलांना घरबसल्या व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी आमदार राजू भैया नवघरे यांनी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत। शनिवारी मयूर मंगल कार्यालयात एका कार्यक्रमात आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अल्पदरात विधवा महिलांना पिठाच्या गिरणींचे वाटप करण्यात आले। यावेळी सेवा संघाच्या वतीने वसमत मतदारसंघातील महिलांना माहूर, पंढरपूर, मनमत, स्वामी आदी दर्शनयात्रा घडवून आणली। तसेच आरोग्याची काळजी घेताना गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया, डोळ्याच्या शस्त्रक्रिया, नंबरचे चष्मे, कारण यंत्र, अपंग लाभार्थ्यांना चार्जिंग सायकल आदींचा लाभ दिला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष बागल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कांचनताई शिंदे, सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे, वाखारीचे सरपंच गजानन ढोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, आशीर्वाद इंगोले, मानवते सर, गजानन सवंडकर, नमू भैया, सचिन दगडू, फिरोज पठाण यासह सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। पिठाची गिरणी मिळाल्यानंतर लाभार्थी महिलांनी आपल्या भावना मोकळा करताना आमदार राजू भैया नवघरे हे भावासारखे आमच्या पाठीशी नेहमीच उभे राहिले असून त्यांनी दिलेला मदतीचा हात आम्ही कधीच विसरणार नसल्याचे सांगितले। तसेच आम्ही सर्व महिला आमदार राजू भैया नवघरे यांच्या नेहमी पाठीशी राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली। पाहूया आमचे प्रतिनिधी अनिता चव्हाण यांनी घेतलेल्या महिलांच्या काही प्रतिक्रिया। प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत। आमदार नवघरे ते आमच्या पाठीमागे आहेत, मालक वारले तसं आमच्या पाठीमागे आहेत। आम्हाला व्यवसाय दिला गिरणीचा, घरी बसल्या आम्हाला काम दिलं त्यानं, काहीतरी व्यवसाय करावा म्हणून दररोज लोकांच्या कामाला जातो, त्याने व्यवसाय करायसाठी आम्हाला गिरणी दिली आणि त्यांचे खूप आभार आहेत। पाठीमागे आमचा भाऊ म्हणूनच आहेत आमच्या मागे। शांताबाई कचरू नादरे, माझे पती वारून झाले 18 वर्षे, त्याच्या पाठीमागे आमचे मुलगा सुद्धा वारला। ते राजूभाई आमदाराची आम्हाला भरपूर साथ मिळाली, आमच्या सुनाला सुद्धा मिशन दिली। आता आमच्या सुनाला सुद्धा गिरणीची साथ मिळाली। त्यांना सांगितले की घरी काम करा, घरी मुलाबाळाची व्यवस्था करा, घरी राहून मुलं बाळ सांभाळा, घरी राहून काम करा, त्यांना जगवा। पुन्हा रोज मंजुरी करीत होतो, पुन्हा मग आता रोज मंजुरी करायचं काम नाही आम्हाला, अशी राजू भैयाची आम्हाला साथ मिळाली। एवढे आमदार पाहिले मात्र एवढी साथ आम्हाला कुणी दिली नाही। राजू भैयाचे आम्हाला परंपार उपकार होतं, आम्ही कवाच विसरणार नाही राजू भैयाला। राजू भैयाच्या पाठीमागं आम्ही सदा राहू। धन्यवाद। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।